तर या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे मोरगावमध्ये, मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही गणपतीकडे चाललेलो आहे. हा रस्ता गणपतीकडे जातो या चौकामधून. तर मित्रांनो, मी दर्शन करून बाहेर आलेलो आहे. खूप छान असं दर्शन झालं आणि गणपती बाप्पाचं तुम्हाला मी दर्शन दिलेलं आहे मोरगावच्या, आहे ना. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मंदिर आहे. कर्रा नदीच्या काठी 8 अष्टविनायकांपैकी एक असलेलं म्हणजे मोरगावचं गणपती मयुरेश्वर. तर हे गणपतीचं मंदिर आहे कर्रा नदीच्या काठी. तर या ठिकाणी मी आज आलो होतो आणि या ठिकाणून आम्ही आता जेजुरीला जाणार आहोत, जेजुरीचं खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला जेजुरीला जाऊया. तर आता मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर कसा आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव. तर अशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणावर मी जाणार आहे आपल्या जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, मी आता जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी तर मी आलेलो आहे जेजुरीच्या खंडेरायाच्या दारामध्ये. आता इथून जाणार आहे दर्शनासाठी. वरती आलेलो आहे आणि आता आम्ही दर्शन रांगेमध्ये थांबणार आहोत दर्शन घेण्यासाठी. ही आपली आहे जेजुरी. तर मी आता आलेलो आहे दर्शन रांगेमध्ये. तर तुम्ही काय जास्त गर्दी वाटत नाही आहे. तर ही आहे दर्शन रांग आणि पूर्ण बरंचसं मोकळंच आहे. इथून पुढे गर्दी आहे. तर ही आहे दर्शन रांगाची. तर बघूया, आपण दर्शन करून घेऊ. तर मी दर्शन करून आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे पहा, ही आहे जेजुरी. जेजुरीचं मंदिर सुद्धा कर्रा नदीच्या काठीच आहे आणि मोरगावच्या गणपतीचं मंदिर सुद्धा एक कर्रा नदीच्या काठीच आहे. तर या अशा पद्धतीने या ठिकाणी दर्शन झालेलं आहे मोरगावच्या गणपतीचं आणि जेजुरीच्या खंडेरायाचं. मित्रांनो, 12 वर्षाचा कालावधी काय आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. खाली बसतो करा. मी काय होतो, मी 4थीमध्ये होतो. ज्यावेळेस मी 4थीमध्ये होतो त्यावेळेस आम्ही मोरगावचा गणपती, जेजुरीचं एक देवस्थान म्हणजे आपलं खंडेरायाचं ज्या ठिकाणी आता मी आहे, त्यानंतर वाईचा एक गणपती, पुण्याचा छोटा बालाजी आणि त्यानंतर मांढर देवीची मांढर अशा पद्धतीने आम्ही 5 देव त्या ठिकाणी केले होते. मी 4थीला होतो आणि आज ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आणि आज या ठिकाणी मी परत एकदा आलेलो आहे. आणि इथून पुढे एवढा काळ यायला लागणार नाही, कारण आता आपण मोठं झालेलो आहोत. मित्र चालले, आपण फिरायला जातो, लग्न झाल्यानंतर आपणही येतो. तर इथून पुढं आता जो मला 12 वर्षाचा कालावधी लागला, इथून पुढं लागणार नाही कदाचित, कारण भरपूर मित्रपरिवारही आहे. कधी ना कधी ट्रिप निघते, आपण फिरायला येतो. सांगायचं तात्पर्य हेच आहे की 12 वर्षाच्या नंतर आज मी जेजुरी पाहिलेली आहे. आणि ज्यावेळेस 4थीला होतो त्यावेळेस माझ्या जीवनकाळामध्ये मी आता 2 वेळेसच फक्त जेजुरीला आलेलो आहे आणि मोरगावच्या गणपतीला सुद्धा दुसरीच वेळ होती. तर अशा पद्धतीने आमचा आजचा देवदेव जो होता मोरगावचा गणपती आणि जेजुरीचा खंडेराया, अशा पद्धतीने आम्ही दोन्ही देव एकदम सुखरूप पद्धतीने केलेले आहेत. परत एकदा तुम्हाला मी जेजुरी दाखवतो. तर हे पहा, आणि वातावरण सुद्धा पावसाचं झालेलं आहे.
तर अशा पद्धतीने जे आहे जेजुरीचं दर्शन घेतलं आहे आणि आणखी तुम्हाला पुढे मी भरपूर काय दाखवतो. खंडोबाचं दर्शन घेऊन मी आता आलेलो आहे बानाईचं दर्शन घेण्यासाठी. हे पहा बानाई मंदिर. मोरी येतात मोरी जात नाही मोरी मोरी गेल्या मोरी एकदम मोरी गेल्या याच्यापाशी आठवतोय काय सोडा डोंगराचा चला बाई चला रस्ता सोडा डोंगराचा किती ग किती देव मान कुंकुवाचा आणि तिला रस्ता सोडा डोंगराचा किती ग किती देव मान कुंकुवाचा केला रस्ता सोडा डोंगराचा. आता दिसते का रे तू आपला बाई तशी नाही लावत आता दिसतो का नाही तो परसू परसू दिसतो का नाही आता तू जाती तर मित्रांनो जेजुरीमध्ये आलो होतो. शुभम सापडला आपल्याला. ठीक आहे तो बघा शुभम. तर मोरगावच्या गणपतीचं आणि जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन आम्ही आता घरी परतलेलो आहोत. साधारण रात्रीचे 8 वाजले घरी येण्यासाठी. तर मित्रांनो हा आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल. तर आज आपण इथंच थांबूया आणि पुढच्या वेळेस कुठल्या तरी नवीन देवाचं दर्शन घ्यायला नक्की जाऊया. धन्यवाद.